Good morning, students, and welcome back to our online teaching class. Myself, Jagtap Kedi. Last lecture, we have studied first chapter, Introduction to Bookkeeping and Accountancy. Under this chapter, we have studied basic accounting terminologies and also accounting terms. I hope you all understood these concepts. Today's lecture I will explaining next accounting terms. So let's start our lecture. सॉल्वंट अँड इनसॉल्वंट की ज्याला आपण दिवाळखोर नसलेला आणि दिवाळखोर असे म्हणतो. सॉल्वंट इफ अ पर्सन्स ॲसेट्स आर मोर दॅन हिज लॅबिलिटीज ऑर इक्वल टू हिज लॅबिलिटीज ही इज कॉल्ड ॲज अ सॉल्वंट पर्सन. सॉल्वंट पर्सन इज financially sound and is in a position to pay off all his debts. सॉल्वंट की ज्याला आपण दिवाळखोर नसलेला व्यक्ती असे म्हणतो. जर एखाद्या व्यक्तीची ॲसेट त्याच्या लॅबिलिटीपेक्षा जास्त किंवा बरोबर असते त्यावेळी त्या व्यक्तीला दिवाळखोर नसलेली व्यक्ती म्हणजेच सॉल्वंट असे म्हणतात. अशा व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असतात आणि आपली देणी देण्यास समर्थ असतात. फॉर एक्झाम्पल, अ पर्सन्स टोटल ॲसेट हॅव बीन कॅल्क्युलेटेड टू ₹50 lakh and his total debt were ₹30 lakh. Since his position is sound to be, he is able to pay off his debt, therefore he is called a solvent. इथे आपल्याला एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीची ॲसेट किंवा मालमत्ता की ज्याला आपण संपत्ती म्हणतो संपूर्ण हिशेब झाल्यानंतर 50 लाखाची आहे आणि अशा व्यक्तीची लॅबिलिटी म्हणजे त्याचं कर्ज हे 30 लाखाचं आहे. तर अशा परिस्थितीत ती व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असून आपले कर्ज फेडण्यास समर्थ आहे, म्हणून अशा व्यक्तीला सॉल्वंट आहे असे म्हणतात. इनसॉल्वंट A person whose liabilities are more than his assets is an insolvent person. Such person's liabilities are more than his assets. इनसॉल्वंट की ज्याला आपण दिवाळखोर असे म्हणतो. अशी व्यक्ती की जी आपल्या ॲसेट्स म्हणजे संपत्तीतून आपली लॅबिलिटी म्हणजेच देणी किंवा कर्ज फेडण्यास असमर्थ असते. अशा व्यक्तीची देयता ही त्याच्या संपत्तीपेक्षा जास्त असते, म्हणून त्याला इनसॉल्वंट म्हणजे दिवाळखोर असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, अ पर्सन्स टोटल ॲसेट ऑफ ऑर प्रॉपर्टी हॅव बीन कॅल्क्युलेटेड टू ₹20 lakh and his total debt were ₹50 lakh, and if he is not in a position to get any amount from any source and if the court is so satisfied, then he will be declared as an insolvent person. याचा अर्थ काय की इथे आपल्याला एक्झाम्पल काय दिलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीची संपत्ती संपूर्ण हिशेब झाल्यानंतर 20 लाखाची आहे आणि अशा व्यक्तीची लॅबिलिटी म्हणजेच त्याचं कर्ज हे 50 लाखाचं आहे, तसेच तो कोणत्याही मार्गाने पुन्हा उत्पन्न उभारण्यास असमर्थ असेल आणि न्यायालय जर समाधानी असेल तर अशा व्यक्तीला दिवाळखोर म्हणजेच इनसॉल्वंट म्हणून घोषित करण्यात येतं, कारण तो व्यक्ती त्याचे कर्ज फेडण्यासाठी इथे असमर्थ असतो, म्हणून त्याला इनसॉल्वंट असे म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट अकाउंटिंग टर्म बघूया. अकाउंटिंग इयर की ज्याला आपण जमा खर्चाचे वर्ष असे म्हणतो. It is the period of 12 months for which accounts are maintained and closed by the proprietor. Earlier, the proprietors were following any accounting year, that is calendar year or financial year or any other year as per tradition. But now for income tax purpose, an accounting year start on 1st April and end on 31st March. At the end of accounting year, a proprietor has to prepare trading account, profit and loss account and balance sheet to find out the financial position of the business. अकाउंटिंग इयर की ज्याला आपण जमा खर्चाचे वर्ष म्हणतो. यामध्ये आपल्याला काय माहिती सांगितलेली आहे की व्यापारी ठेवत असलेल्या बुक्स ऑफ अकाउंटचा कालावधी हा 12 महिन्यांचा असतो.
हिशोबाचे वर्ष कोणते ठेवावे हे सर्वस्वी त्या व्यापारावर अवलंबून असते. परंतु सध्या इन्कम टॅक्स म्हणजे आयकराच्या दृष्टीने अकाउंटिंग इयर, दॅट इज फायनान्शियल इयर और कॅलेंडर इयरसुद्धा आपण याला म्हणतो, हे 1 एप्रिलपासून सुरू होते आणि 31 मार्चला बंद होते. अकाउंटिंग इयर म्हणजेच फायनान्शियल इयर शेवटी व्यवसायाचा मालक ट्रेडिंग अकाउंट की ज्याला आपण व्यापार लेखा म्हणतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट की ज्याला नफा तोटा पत्रक म्हणतात आणि बॅलन्स शीट की ज्याला ताळेबंद म्हणतो, हे तयार करावे लागते की ज्यावरून त्याला आपल्या व्यापाराची आर्थिक स्थिती कळते. म्हणून त्याला अकाउंटिंग इयर असं म्हटलं जातं. पुढे ट्रेडिंग कन्सर्न अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, यालाच व्यापारी संस्था आणि नफ्याचा उद्देश नसलेल्या संस्था असे म्हणतात. ट्रेडिंग कन्सर्न, अ बिझनेस कन्सर्न इस्टॅब्लिश्ड विथ अन ऑब्जेक्ट ऑफ अर्निंग प्रॉफिट बाय सेलिंग गुड्स इज नोन ॲज ट्रेडिंग कन्सर्न. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कमर्शियल ऑर्गनायझेशन और प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग कन्सर्न ज्याला आपण व्यापारी संस्था असे म्हणतो. व्यापारी संस्था या अशा संस्था होय की ज्या नफा मिळविण्याच्या उद्देशाने वस्तूची विक्री करण्याकरता स्थापन झालेल्या असतात. यांना व्यावसायिक संघटना किंवा नफा मिळविणाऱ्या संघटना या नावाने सुद्धा ओळखलं जातं. नेक्स्ट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. इट इज अन ऑर्गनायझेशन नॉट इस्टॅब्लिश्ड फॉर मेकिंग प्रॉफिट बट फॉर रेंडरिंग सर्व्हिसेस टू द सोसायटी. An organization may be formed of promoting a useful object like art, science, sports, culture, charity, profession, etc. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न की ज्याला नफ्याचा उद्देश नसलेल्या संस्था असे म्हणतात. नफ्याचा उद्देश सोडून समाजाच्या सेवेसाठी किंवा सेवा प्रदान करण्यासाठी ज्या संस्था स्थापन केल्या जातात त्या संस्थांना नफ्याचा उद्देश नसलेल्या संस्था असे म्हणतात. अशा संस्था म्हणजे कला, विज्ञान, क्रीडा, सांस्कृतिक कार्य, धर्मदाय कार्य, उपजीविकेचे उद्योग इत्यादी कार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारच्या संस्था स्थापन केल्या जातात. फॉर एक्झाम्पल स्कूल्स म्हणजे शाळा, हॉस्पिटल्स दवाखाने, स्पोर्ट्स क्लब म्हणजे क्रीडा मंडळे, हे आपल्याला नफ्याचा उद्देश नसलेल्या संस्थांचे एक्झाम्पल सांगितलेले आहेत. नेक्स्ट टर्म आहे गुडविल. गुडविल मे बी डिस्क्राइब्ड ॲज द ॲग्रिगेट ऑफ दोज intangible attributes of a business which contributes to its superior earning capacity over a normal return on investment. It may arise from such attributes as favorable location, the ability and skill of its employees and management, quality of its product and service, customer satisfaction, etc. गुडविल की ज्याला ख्याती किंवा नावलौकिक असं म्हटलं जातं. गुडविल म्हणजे व्यवसायाचा पैशात मोजता येण्यासारखा नावलौकिक किंवा पद किंवा प्रतिष्ठा किंवा कीर्ती होय. ही व्यवसायाची अमूर्त संपत्ती आहे. गुडविल हे दुसरे तिसरे काही नसून व्यवसायाने बाजारपेठेत प्रस्थापित केलेले आपले नाव होय. गुडविल हे व्यवसायाच्या इतर अमूर्त संपत्तीला जोडलेली अतिरिक्त मूल्य असलेली अमूर्त संपत्ती आहे. म्हणून गुडविल इज द रेप्युटेशन ऑफ बिझनेस एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी. गुडविल म्हणजे व्यवसायाचा पैशात मोजता येण्यासारखा नावलौकिक. अँड गुडविल इज अन इनटँजिबल ॲसेट म्हणजे गुडविल ही अमूर्त संपत्ती आहे. नेक्स्ट टर्म आहे प्रॉफिट ऑर लॉस की ज्याला आपण नफा किंवा तोटा असे म्हणतो. प्रॉफिट, वेन द सेलिंग प्राइस ऑफ गुड्स इज मोर दॅन द कॉस्ट प्राइस इट इज अ प्रॉफिट. प्रॉफिट इन्क्रीजेस द कॅपिटल ऑफ द बिझनेस. प्रॉफिट की ज्याला आपण नफा किंवा लाभ असे म्हणतो. जेव्हा मालाच्या विक्रीची किंमत तिच्या कॉस्ट प्राइस म्हणजे खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास नफा असे म्हणतात. नफ्यामुळे व्यवसायाच्या भांडवलात वाढ होते. फॉर एक्झाम्पल, इफ गुड्स आर सोल्ड फॉर ₹50,000
and all expenses during the period amounted to rupees 30,000. Then the profit rupees 20,000. उदाहरण आपल्याला इथे काय सांगितले की एका आर्थिक वर्षात 50,000 रुपयांच्या वस्तू विकल्या असतील आणि त्या आर्थिक वर्षात संपूर्ण खर्च त्या वस्तू तयार करण्यासाठी 30,000 झाला असेल तर या एका आर्थिक वर्षात आपल्याला 20,000 रुपयाचा नफा झाला असे म्हणता येते. त्यानंतर ना नेक्स्ट पॉइंट आहे लॉस. वेन कॉस्ट प्राइस ऑफ गुड्स इज मोर दॅन इट्स सेलिंग प्राइस इट इज अ लॉस. लॉस डिक्रीजेस द कॅपिटल ऑफ बिझनेस. लॉस की ज्याला आपण तोटा म्हणतो, जेव्हा मालाच्या विक्रीची किंमत तिच्या खर्चापेक्षा म्हणजे कॉस्ट प्राइसपेक्षा कमी असते तेव्हा त्यास तोटा असे म्हणतात. तोटामुळे व्यवसायाचे भांडवल कमी होते. फॉर एक्झाम्पल, इफ गुड्स आर सोल्ड फॉर रुपीज 50,000 अँड ऑल एक्सपेन्सेस ड्युरिंग द पिरियड अमाउंटेड टू रुपीज 60,000 देन दी लॉस विल बी 10,000. याचाच अर्थ आपल्याला इथे एक्झाम्पल त्यांनी काय सांगितलेलं आहे, जर एका आर्थिक वर्षात संपूर्ण वस्तूची विक्री ही 50,000 रुपयाची केली असेल आणि त्या वर्षात होणारा संपूर्ण खर्च हा 60,000 रुपये असेल तर त्या प्रसंगी व्यवसायाला रुपये 10,000 तोटा झाला असे म्हणावे लागेल. नेक्स्ट आहे इन्कम. इट इज अ रेव्हेन्यू अरायझिंग ॲज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. इट इज द अमाऊंट रिसिवेबल ऑर रिलाइज्ड फ्रॉम सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड अँड अर्निंग्स फ्रॉम इंटरेस्ट, डिव्हिडंड, कमिशन एक्सेट्रा. इन्कम की ज्याला आपण उत्पन्न असे म्हणतो, ही व्यावसायिक व्यवहारातून निर्माण झालेली महसुली प्राप्ती होय. वस्तू विक्रीपासून किंवा ग्राहकांना पुरविलेल्या सेवेपासून प्राप्त झालेली रक्कम होय. यात इतर घटकांपासून मिळालेल्या उत्पन्नाचाही समावेश होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल भाडे मिळाले असेल किंवा व्याज मिळाला असेल, लाभांश मिळाला असेल इत्यादी. लास्ट आहे रेव्हेन्यू. It is income that a business has from its normal business activities, usually from the sale of goods and services to customer. महसूल रेव्हेन्यू की ज्याला आपण महसुली असे म्हणतो. महसुली उत्पन्न म्हणजे व्यवसायाला वस्तूंच्या विक्रीपासून किंवा ग्राहकांना दिलेल्या सेवेपासून प्राप्त झालेले उत्पन्न होय. म्हणजे अशा प्रकारे आपण प्रॉफिट और लॉसमध्ये या 4 कन्सेप्ट टर्म्स इथं बघितलेल्या आहेत. प्रॉफिट, लॉस, इन्कम अँड रेव्हेन्यू. नेक्स्ट टर्म आहे ॲसेट्स, लॅबिलिटीज, नेटवर्थ की ज्याला संपत्ती, देयता आणि निव्वळ किंमत किंवा मूल्य असे म्हटले जाते. ॲसेट्स, एनी फिजिकल थिंग्स ऑर राईट ओन दॅट हॅज अ मॉनेटरी व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज अन ॲसेट्स. The ownership of the asset must be with business unit. ॲसेट की ज्याला आपण संपत्ती किंवा मालमत्ता किंवा प्रॉपर्टी म्हणतो. कोणत्याही प्रकारची भौतिक वस्तू किंवा संपत्ती किंवा मालमत्ता होय. मालमत्तेची मालकी ही व्यवसायाच्या संबंधी असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, लँड अँड बिल्डिंग की ज्याला आपण भूमी व इमारत असे म्हणतो. लँड की ज्याला आपण भूमी म्हणतो. गुडविल की ज्याला आपण नावलौकिक असे म्हणतो. पेटेंट्स, कम्प्युटर्स एक्सेट्रा हे आपल्याला ॲसेट्सचे एक्झाम्पल सांगितलेले आहेत. टाइप्स ऑफ ॲसेट्स. पुढे आपल्याला ॲसेटचे टाइप्स दिलेले आहेत. 3 टाइप्स दिलेले आहेत. फर्स्ट टाइप आहे फिक्स्ड ॲसेट और नॉन करंट ॲसेट की ज्याला आपण स्थिर संपत्ती असे म्हणतो. द ॲसेट विच गिव्ह लॉंग टर्म बेनिफिट टू द बिझनेस आर नोन ॲज फिक्स्ड ॲसेट्स. स्थिर संपत्ती ही अशी संपत्ती आहे की जी व्यवसायाला दीर्घकाळपर्यंत लाभ देत राहते. अशी संपत्ती व्यवसायाच्या दीर्घकालीन उपयोगासाठी खरेदी केली जाते. फॉर एक्झाम्पल, लँड अँड बिल्डिंग भूमी व इमारत. प्लांट अँड मशनरी की ज्याला संयंत्र व यंत्र म्हटलं जातं. गुडविल म्हणजे नावलौकिक एक्सेट्रा. दीज ॲसेट्स मे बी टँजेबल ऑर इनटँजेबल.
त्यानंतर सेकंड टाईप आहे करंट ॲसेट्स, की ज्याला आपण चल संपत्ती असे म्हणतो. ॲसेट विच आर हेल्ड इन दी बिझनेस फॉर दी ऑपरेटिंग इयर अँड कॅन बी कन्व्हर्टेड इंटू कॅश व्हेरी इझिली आर कॉल्ड ॲज करंट ॲसेट. अल्पावधीसाठी व्यवसायात राहणारी आणि सहजतेने पैशात रूपांतर करता येणाऱ्या संपत्तीला चलसंपत्ती असे म्हणतात. इथे आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, स्टॉक एक्सेट्रा. त्यानंतर थर्ड टाईप्स आपल्याला दिलेला आहे ॲसेटचा, फिक्टेशन ॲसेट्स. These assets are not represented by tangible position or property. They are imaginary assets but do not have any realizable value. फिक्टेशन ॲसेट की ज्याला आपण काल्पनिक संपत्ती असे म्हणतो. ही संपत्ती दृश्य किंवा मालमत्तेच्या स्वरूपात दर्शविता येत नाही. अशी संपत्ती काल्पनिक स्वरूपाची असते, परंतु तिची मूल्याच्या स्वरूपात देवाणघेवाण करता येत नाही. फॉर एक्झाम्पल, डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस की ज्याला आपण प्रारंभिक खर्च म्हणतो. लाईक ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 4 years. याचा अर्थ की प्रारंभिक खर्च, महसुली स्वरूपाचे खर्च, जसे जाहिरात खर्च 4 वर्षासाठी दिला, म्हणजे अशा ॲसेट्सला आपण फिक्टेशन ॲसेट्स असे म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे लॅबिलिटीज, की त्याला आपण देणी किंवा देयता असे म्हणतो. अमाऊंट पेबल बाय दी बिझनेस टू अदर इज नोन ॲज लॅबिलिटी. इट इज अ डेब्ट्स ऑर अमाऊंट ड्यू फ्रॉम द बिझनेस टू अदर्स फॉर दी बेनिफिट रिसीव्ह बाय दी बिझनेस युनिट. लॅबिलिटीज की ज्याला आपण देणी किंवा देयता असे म्हणतो. व्यवसायाला इतरांना द्यावी लागणारी संपूर्ण रक्कम देयता किंवा देणी म्हणून ओळखली जाते. हे कर्ज आहे किंवा व्यवसायाने इतरांकडून प्राप्त केलेल्या लाभाच्या मोबदल्यात त्यांना देय असलेली रक्कम होय. फॉर एक्झाम्पल, लोन टेकन, क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस एक्सेट्रा. नेक्स्ट टाईप्स ऑफ लॅबिलिटीज. आपल्याला इथे खाली लॅबिलिटीच्या त्यांनी टाईप्स दिलेले आहेत. फर्स्ट टाईप आहे फिक्स्ड लॅबिलिटीज, की ज्याला आपण स्थिर देयता असे म्हणतो. वन ऑफ द मेजर सोर्स ऑफ फंड्स इन द बिझनेस इज फिक्स्ड लायबिलिटीज. इट मे बी इन द फॉर्म ऑफ कॅपिटल, सेक्युअर्ड लोन्स, लॉंग टर्म लोन फ्रॉम बँक अँड फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन एक्सेट्रा. स्थिर देयता ही व्यवसाय निधीचा एक मुख्य स्रोत आहे. भांडवल, सुरक्षित कर्ज, दीर्घ मुदतीचे कर्ज, बँकांकडून आणि आर्थिक संस्थांकडून घेतलेले कर्ज इत्यादी, म्हणजे एवढ्यांकडून ही देणी उभारली जातात. सेकंड टाईप आहे करंट लॅबिलिटीज, की ज्याला आपण चल देयता किंवा चल देणी असे म्हणतो. शॉर्ट टर्म liabilities payable within a year are called current liabilities. Current liabilities arise in the regular current operations of the business. These liabilities are not normally secured. याचाच अर्थ काय की एका वर्षात द्याव्या लागणाऱ्या देयतांना चल देयता असे म्हणतात. अशा देणी किंवा देयता व्यवसायात नियमित घडणाऱ्या घडामोडीतून उद्भवतात. साधारणतः अशा देयता देणी या सुरक्षित नसतात. फॉर एक्झाम्पल, क्रेडिटर्स, बिल्स पेबल एक्सेट्रा. त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे नेटवर्थ ऑर ओनर्स इक्विटी ऑर कॅपिटल, की ज्याला आपण शुद्ध म्हणजेच निव्वळ संपत्ती किंवा मालकाचा निधी किंवा भांडवल असे म्हणतो. The amount or funds provided by the proprietor in the business is called as capital, as well as the excess of assets over liabilities of the business is also known as a capital or net worth. Net worth include capital and reserve. Capital can be in the form of cash or in kind. याचा अर्थ की नेटवर्थ, की ज्याला आपण निव्वळ संपत्ती असे म्हणतो, और ओनर्स इक्विटी और कॅपिटल, की ज्याला आपण मालकाचा निधी किंवा भांडवल असे म्हणतो. व्यवसायाच्या मालकाकडून व्यवसायाला जो निधी पुरवला जातो त्यास भांडवल असे म्हणतात. तसेच व्यावसायिक देयतेपेक्षा जास्तीची असणारी संपत्ती म्हणजेच भांडवल होय.
कॅपिटल आणि रिझर्व्ह याचा समावेश यात होतो. भांडवल रोख किंवा वस्तू किंवा मालमत्ता स्वरूपात असते. म्हणून नेटवर्थ इज इक्वल टू ओनर्स कॅपिटल इज इक्वल टू नेटवर्थ इज इक्वल टू ओनर्स इक्विटी इज इक्वल टू कॅपिटल, और ओनर्स इक्विटी that mean to say capital is equal to total equity means assets minus creditors equity means liabilities. नेक्स्ट आपल्याला पुढे नेटवर्थ और ओनर्स इक्विटी और कॅपिटलचे एक्झाम्पल दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल इथं दिलेलं आहे, इफ द कॅपिटल ऑफ बिझनेस इज ₹4 lakh अँड क्रेडिटर्स ₹2 lakh देन, म्हणजे इथे आपल्याला कॅपिटल 4 लाख सांगितलेलं आहे आणि क्रेडिटर्स इथे आपल्याला 2 लाख सांगितलेलं आहे. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, टोटल इक्विटी किती आहे हे फाइंड आउट करायचं आहे. मग टोटल इक्विटी मीन्स ॲसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. आता आपल्याला टोटल इक्विटी म्हणजे ॲसेट्स कॅल्क्युलेट करायची आहे, पण आपल्याला इथे लायबिलिटीज प्लस त्याने कॅपिटल दिलेलं आहे. लायबिलिटीज म्हणजेच क्रेडिटर्स आपल्याला किती दिलेले 2 lakh, म्हणून इथे आपण लायबिलिटीजच्या खाली 2 lakh घेतलं, प्लस बिझनेस कॅपिटल दिलेलं आहे किती आपल्याला 4 lakh, म्हणून 4 lakh. लायबिलिटीज 2 lakh प्लस कॅपिटल 4 lakh इज इक्वल टू टोटल इक्विटी दॅट मीन टू ॲसेट्स किती 6 lakh 6 lakh. Second example, if total assets are ₹1,50,000 and outside liabilities are ₹50,000, the creditors equity liabilities. म्हणजे इथे बघा आपल्याला टोटल ॲसेट्स किती दिलेले आहेत, 1,50,000 दिलेले आहेत आणि लायबिलिटीज किती दिलेले आहेत आपल्याला इथं 50,000 दिलेले आहेत. तर आपल्याला इथं कॅपिटल फाइंड आउट करायचे आहे, म्हणून क्रेडिटर्स इक्विटी दॅट मीन टू से लायबिलिटीज इज इक्वल टू ॲसेट मायनस कॅपिटल. लायबिलिटीज किती आहे 50,000 इज इक्वल टू ॲसेट्स आहे 1,50,000, देन कॅपिटल किती असणार 1 lakh. आणि लास्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे, इफ टोटल ॲसेट्स ऑफ द बिझनेस आर ₹5 lakh अँड आउटसाइड लायबिलिटीज आर ₹2 lakh, दी ओनर्स इक्विटी कॅपिटल. म्हणजे इथे आपल्याला ॲसेट दिलेली आहे 5 lakh, लायबिलिटीज दिलेली आहे 2 lakh. मग आपल्याला कॅपिटल फाइंड आउट करायचं असेल तर ओनर्स इक्विटी दॅट मीन टू से कॅपिटल इज इक्वल टू ॲसेट मायनस लायबिलिटीज. ॲसेट्स आहे 5 lakh मायनस लायबिलिटीज आहे 2 lakh. मग ओनर्स इक्विटी कॅपिटल किती फाइंड आउट केलं 3 lakh. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्यांनी नेटवर्थ और ओनर्स इक्विटी और कॅपिटलचे इथं एक्झाम्पल दिलेले आहेत. त्यानंतर लास्ट कंटेंट आहे कॉन्टिजेंटी लायबिलिटीज. कॉन्टिजेंट लायबिलिटीज की ज्याला आपण संभाव्य देयता किंवा आकस्मिक देणी असे म्हणतो. अ लायबिलिटी विच मे अराइज इन फ्युचर डिपेंड्स ऑन हॅपनिंग और नॉन हॅपनिंग ऑफ सर्टन इव्हेंट इज कॉल्ड ॲज कॉन्टिजेंट लायबिलिटी. As it is not confirmed or perfect liability, it does not affect the financial position of the business and therefore it is not shown on the liability side of the balance sheet, but it is shown by way of footnote to balance sheet simply as a information. याचा अर्थ कॉन्टिजेंट लायबिलिटीज की ज्याला आपण संभाव्य देयता किंवा आकस्मिक देणी असे म्हणतो. ज्या देयता किंवा देणी भविष्यात घडणाऱ्या किंवा न घडणाऱ्या अचानक घटनांतून निर्माण होत असतात त्यांना संभाव्य किंवा आकस्मिक देणी म्हणतात. अशा प्रकारच्या देयता या निश्चित स्वरूपाच्या नसल्यामुळे त्याचा व्यवसायाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत नाही. त्यामुळं संभाव्य देणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दर्शविल्या जात नाही, परंतु माहिती म्हणून बॅलन्स शीटला दर्शवली जाते. फॉर एक्झाम्पल, अ वर्कर मेक अ क्लेम फॉर compensation of ₹5,000 against the business and the decision is pending in the court. It may be future liability for business on happening of an event that is court. उदाहरण, एखाद्या कामगाराने नुकसान भरपाई म्हणून ₹5,000 दावा केला असेल आणि प्रकरण न्यायालयात असेल तर न्यायालयाच्या निर्णयावरून ती भविष्यकालीन देयता असू शकते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला कॉन्टिजेंट लायबिलिटीबद्दल माहिती सांगितलेली आहे.
म्हणजे अशा प्रकारे या लेक्चरला आपण अकाउंटिंग टर्म्सबद्दल इथं इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. थँक्यू फॉर लिसनिंग मी.